आयुष्यात त्यापेक्षा आयरनच बोलत चांगलं आहे. आपला असा विषय होता की मार्गदर्शन. विषय एवढा आहे आपला पहा की दिवसभर जरी आम्ही बोलायला जाईल तरी आम्ही दिवसभर बोलू शकतोच की वयस्कर लोकांचे काय काय अडचणी अतिशय काय काय अडचणी येत राहतात. पण त्यापेक्षा मला वाटतं की तुम्ही जर 2-4 जणींनी मला काही आत्ते तुम्ही काय अडचणी आणि आज ना तारीख असं जर काही विचारलं आपण त्यावर विचार करा किंवा त्याला जर उत्तर दिलं नाही आपला जास्त फायदा नव्हे असं मला वाटतं. वाटे राम महाराज बराच टोपीवाला जमा करेल आहेत. माझ्या गावात इथल्या टोप्याने जाते. वाघ छोटंसं गाव आहे, 1,500 लोकसंख्या आहे. टोपीवाला जास्तीत जास्त 2-3 लोक आहेत होईल लागतं. गाव मोठं आहे, ज्येष्ठ नागरिक पुन्हा गावा भरपूर आहे. हे पुन्हा गावना येण्यासाठी चांगली गोष्ट आहे. तर मला तरी असं वाटतं की कोणत्या काही अडचण होईल म्हणजे काही आरोग्याने समस्या आहे किंवा काही अडचण आहे हे आपण डॉक्टरने सांगायला पाहिजे. असं जर काही सांगणं होईल तर तुम्ही सांगा. पण एकने जर विचारलं तर बाकी सगळ्यासाठी उत्तर आपले देता येईल. तुम्ही काही बोलणार पहिले काय करत ठीक आहे. आणि नगरी शाळेमध्ये आहे तुम्ही काय पुन्हा पहिला नंबर आहे का? हां हां अच्छा अच्छा. 10 वर्षानंतर माणूस पहिली माझा आहे बरोबर. असा विषय की आते काय अडचण आहे मी जर बोलायला लागलो तर तुमले मी जी अडचण समजतो ती प्रत्येक अडचण तुमले आजशे असं वाटेल. पहिले तुमले चान्स देस, मी तुमले संधी देस. तुम्ही 1-2 गोष्टी काढा. बाकी इकडे कोण विचारले काय माहिती काय होणार गुडघा. हां ठीक आहे. एक गुडघा विषय होणार शुगर. हां चला असं अजून इकडे एक तर सांगा काहीतरी ऐसा गुडघा जायचं आपण पुन्हा गुडघा असं म्हणजे दुसरं काही. हां हे एकदम कोण बोलणं पोट सापडणं बाबासाठी टाळ्या वाजा एकदा सर्व असते. आणि हा जो विषय हा सगळ्याचे अडचणी पण तुम्ही बोली नाही राहणार बरं का नाही. पोट न साफ होणं म्हणजे डायबिटीज हा विषय म्हातार लोकांचा विषय नाही आहे. 10 वर्षांपूर्वीची बी डायबिटीज आहे आजकाल बरोबर का नाही. डायबिटीजचे काय आहे की जो डायबिटीजचा विषय आहे का आपण डायबिटीजचा विषय मांडू शकतो किंवा हाच विषय काय आपला की वयस्कर लोकांच्या ज्या अडचणी आहेत ज्या तुमले कोणी बोलणार नाही, ज्या तुमले कोणी त्याचा विषयी सांगणार नाही. आणि राज काय की म्हणजे एकदम मोठं जहाज आहे त्यांना सगळं बरोबर आहे. पण एखादी खिया जर मिस्त्री पाहिजे एखादी खिया जर त्यांना ढिला होईल ना तो बट जहाज ते खडखड वाजत. आणि एक जर खिया बरोबर बांधली ना तर ते एकदम जादू व्हायला माहिती ते काम होत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे पोट साफ न होणं ह्याची गोष्ट आहे आयुष्यभर त्रास देणार आहे. बरंच तो लोक त्रास देस. पण मी तुमली अशी एखादी गोष्ट सांगतो ती एकदम सोपी रे एकदम सोपी रे तुमले पटी आणि ती जर तुम्ही करायला लागणार तर तुम्ही आयुष्यभर ना तो ताण कमी होईल. म्हणजे सर अशा गोष्टी जर बोलणं ते जास्त योग्य रे. डायबिटीस हा जनरल विषय म्हातारा लोकांचा विषय नाही. 10-20 वर्षापासून लोकांचे डायबिटीस व्हायला लागले. 30-40 वर्षांना 50% लोकांचे डायबिटीस होईल. ठीक आहे. तर पहिला मुद्दा आहे की पोट साफ न होणे बरोबर. ते पोट साफ न होणे मग 2-3 ज्या गोष्टी आहेत महत्त्वानं त्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की हालचाल. बऱ्याच टाइमले काय की जेवण केल्यानंतर जर आपली हालचाल जाईनी तर ते अन्न जाम होत पोटમાં आणि तो तास सकाळी पोट साफ होत नाही. त्याची आतड्याने हालचाल आहे ती वयमानानुसार कमी होत चालते. म्हणजे वयमानानुसार होणारा आजार होऊ शकतो किंवा रोग म्हणू शकतो. जसं जसं आपलं वय होईल जसं केशे पांढरा होईल मोतीबिंदू वाढणार आपण जसं म्हातारा देखील होतो
तसं पोट साफ न होणे हा एक विषय आहे. जन्म आघाड्याची हालचाल कमी होते. मग सर्वात महत्त्वाचं कारण मग काय आहे की आपण रात्री जेवण करताना झोपतो किंवा आपण उशिरा जेवताना झोपतो, बरोबर. आणि तुमच्याकडे साधारणतः संध्याकाळी काय टाइम जेवण? खरं सांग बरं, मला चांगलं वाटायला का सांगा? 8 8:30. ते म्हातारा माणूस जर 8:30 जेवण दिलं काही सुना पण कटकटे सुनायचं कोणी आहे का? मत आहेत सर्व सून कोणीच नाही का? माई कोणी आले का? सचिन तरुण आले कोणी मागे? नाही नाही. 8:30 वाजता जर म्हातारा माणूस जेवण दिलं आणि मग झोपतोच काय तुम्ही 8:30 मोबाईल येते तसं जास्त 8:30 जर जेवण करत 9 10 9 9:30 जर तुम्ही झोपणार तर 100% पोट साफ होणार नाही ना सकाळी. नियम काय जो काय ना की तुम्ही उशिरा जेवण कर. झोप आणि जेवण याला मग कमीत कमी 4 तास अंतर पाहिजे. आता एक अशी गोष्ट आहे, एक मोठं जहाज आहे खडखड खडखड वाजे राहणं, एकच किया ढिल्ला आहे, पण तो कोणता किया ढिल्ला आहे जसं फक्त मिस्त्रीला माहिती ना, तर तसंच ज्या तुमचा काही किया ढिल्ला आहे त्याचं उत्तर म्हण पाहिजे. त्यामुळे आपण त्या गोष्टी जर आधी चावाय न तो तुम्हाला काय ना फायदा होतो. तर सगळ्यात मोठी चूक काय आहे की जेव्हा तुम्ही तरुण होतात, जेव्हा आता टोपीवालाचे तुम्ही जेव्हा तरुण होतात तेव्हा तुमचा आजोबा म्हातारा असेल तुम्ही केव्हा जेवण काढले 6 किंवा 7 वाजता, बरोबर आहे ना. तुम्हाला आता काही त्या टाइमला जेवण भेटत नाही 8 8:30, कारण आपली जीवन पद्धती आहे वेगळी राहणे दिवसेंदिवस. पहिले माणूस 6 वाजेशी जेवण करीस आणि 7 वाजेशी झोपी जाईल, बरोबर आहे का नाही. आता कोणता बी खेळामागे तरी 10 11 वाजेला मग सर्व टपरी पाणी टपरी म्हणा किंवा चहानी टपरी म्हणा तर सगळं कसं 11 वाजेला चालू राहतं. म्हणजे आपली जी जीवन पद्धती आहे ती जी चुकायली आहे. आणि वय झाल्यानंतर जर तुम्ही 8:30 वाजता जेवशाल आणि लगेच झोपायचं असाल तर ते अन्न आहे ते पोटमेन पुढे सरकणार नाही आणि त्यामुळे आयुष्यभर तो मरेपर्यंत त्रास पोट साफ न होणे आवश्यक. सर्वात महत्त्वाचा येणार इलाज काय आहे की जेवण हे लवकर व्हायला पाहिजे. साड्यांचं 6 ना पाहिजे ते शक्य नाही. 7 ऐवजी म्हणजे 8:30 ऐवजी तुम्ही 7 वाजेनंतर जेवणाचा प्रयत्न करा, ठीक आहे. म्हणजे जो टाईम आता आहे तो सुधारा, लवकर जेवण करा. म्हणजे झोपाना आणि जेवणा अंतर 4 तास कमीत कमी पाहिजे. जर 6 वाजता जेवणात तर 10 वाजता झोपेत चालेल. जर तुम्ही 8 वाजता जेवशाल तर मग तो टाईम पण वाढपाय होती. म्हणजे जे तिला संस्कार वाढवा होता जो त्याला टाईम वाढपाय होता तो गयाने म्हणजे त्या बळकं खराब होईल. तसं जेवण केल्यानंतर तुम्ही त्या टाईमला झोपणार हे शास्त्र आहे. आणि हे शास्त्र तुमले माहितीचं राहणं तर तुमले एक बी औषध घेऊन गरज पडणार नाही. पोट आहे तुमनं ऑटोमॅटिक साफ होतं. तर पहिली गोष्ट आहे की जेवण आणि झोपा 4 तासांतर पाहिजे. जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिवायला नाही, 15 मिनटं ते 30 मिनिटानंतर पाणी पिवाणं. पण मग नंतर फुल पाणी पिवाणं म्हणजे कमीत कमी 3 ग्लास. आपण 8 वाजता जेवण तरी लगेच 9 वाजता कडणं तर ते पाणी पिवायला राहायचं. ते पाणी जर पिवायला नाही जास्त होतं त्यामुळे ते पचत बी नाही मग पोट साफ होतं. पहिला मुद्दा आहे जेवण लवकर करा. झोपमा आणि जेवणमा 4 तासानंतर पाहिजे. दुसरा मुद्दा 15 ते 20 मिनिटं अर्धा तासानंतर पाणी मग पाहिजे, पण नंतर पाणी जास्त प्यायला पाहिजे. आता काय होतं आपला की सून तो पाणी ती गेली ग्लास भर अर्धा ग्लास पित आपण मग सगळाजण कोणकोटे घे पाणीच भेटणार नाही. त्यामुळे आपण बिगर पाणी पिऊन झोपू घेतो. मग काय असते पोट साफ होतं. मग नंतरही जास्त पाणी प्यायला पाहिजे म्हणजे पोट भरीसन पाणी पिवणं. जेवण